प्रमुख व्यक्तिमत्वाला कोणी चॅनलवरून कोणी बाहेर असं शिवा घालतं तर हा सभागृहाचा आणि या राज्याचा अपमान आहे. हा राज्याचा आहे. देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, त्यांना असं चॅनलवर कोणी काही उलट पलट बोलावं तो राज्याचा अपमान आहे. एखादा व्यक्तिविशेष वेगळा भाग, हे राज्याच्या प्रमुखाला समजा कोणी या पद्धतीने बोलत असेल आणि आम्ही त्याला सपोर्ट करत असू, ही गोष्ट तुम्हा आम्हाला कोणी मला ऐकायचं माझं आता सुधीर भाऊ माझं तुम्हाला मी नाही निकाल देत नाही. मी तुम्हाला मी येतो त्याच्यावर. तुम्ही असं काय तुमचे केस फार उडतात आहे, थोडस पंखा चालू आहे का? मला बागडे साहेबांचे काही निर्णय मी मागच्या काळातले बघितलेत. आपल्याला पंकजा मुंडे मॅडमने ऐका तर खरं ना ऐका तर खरं. मी बोलतो शांततेने बोलतो. आपण इकडे बघा, आपण इथं एक बघा, हा विषय हा प्रिव्हिलेजचा आहे. या सभागृहाच्या सन्माननीय सदस्यांचं महत्व कमी करण्याचा नाही, हा आपल्याला सगळ्यांना निर्णय करावा लागणार आहे. म्हणून मी मुद्दामून तुम्हाला सगळ्यांना विनंती केलेली आहे, आपल्याला आज काहीतरी निर्णयावर पोहोचावं लागणार आहे. तुम्ही तुमचं मी नोटीस पाहिलेत, पंकजा मुंडे मॅडमच्या विरोधात हिंदू पेपरनी बातमी टाकली. मॅडमनी या ठिकाणी प्रिव्हिलेज मांडला, तुम्ही नोटीस पाठवला त्यांना. हिंदू पेपर गेला सुप्रीम कोर्टात. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की पहिले तुम्ही तिकडे जा आणि हे प्री मॅच्युअर्ड आहे, याच्यामध्ये आम्ही काही निर्णय देणार, काही अन्याय झाला तर नंतर आपण त्याच्यामध्ये करू. दुसरं, आपल्याला शोभा डेचं प्रकरण सगळ्यांना माहिती असेल, अतुलजी आपण वाचलं असेल, त्याच्यामध्येही अशाच पद्धतीचा नोटीस इश्यू झाला होता. अध्यक्षांनी नोटीस इश्यू केला होता आणि त्याच्यातही ते सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने त्याच्यातही तुम्हाला वापस पाठवलं, तुम्ही तिकडे जा. तिकडे तुमच्यावर काही झालं, ऐका मी तुम्हाला दोन्ही आहेत ना आपल्याकडे. नाही मला मी तुम्हाला इकडे बघा, आता मला सुधीर भाऊ माहिती आहे, विधानसभेत पंकजाताईंनी एका लक्षवेधीवर जे उत्तर दिलं, त्या उत्तराच्या विरोधात, त्या उत्तरामध्ये जे शब्द नव्हते, विधानसभेत मंत्री महोदयांनी अशा पद्धतीचं उत्तर दिलं, ते त्यांच्या तोंडी टाकलं. जेव्हा मी पुन्हा सांगतोय की हक्कभंग कशाशी संबंधित आहे, विधानसभेच्या, जसं आता मी आणि तुम्ही चर्चा करतोय, त्या युट्यूबच्या संदर्भात, युट्यूबमध्ये काही चॅनल आहे, ते काय करतात, देवेंद्रजी बोलले, अजितदादांनी असं म्हटलं का त्यांना, तुम्ही म्हणजे खरं तर हे हक्कभंगाची प्रकरण आहे. असं जेव्हा आम्ही इथं जेव्हा बोलतो तेव्हा आम्हाला संविधानाने पूर्ण संरक्षण दिलंय आणि हेच 7070 फुटाची गोलाकार जागा आहे या देशामध्ये, राज्यामध्ये, की जिथं तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. पण याचा अर्थ याची खोटी माहिती छापता येत नाही. समजा मी आणि तुम्ही चर्चा करताना उद्या कोण्या वर्तमानपत्राने, कोणत्याही चॅनलने उद्या माझा मी वापरलेले शब्द योग्य पद्धतीने सांगितले पाहिजे. मी वापरलंच नाही, त्या शब्दाचा उपयोग जर तिथं केला तर हक्कभंग होतो. आणि म्हणून माझी विनंती आहे, तुम्ही आता जो निर्णय करणार आहात हा मग देशाच्या पंतप्रधानालाही लागू होणार आहे, हा विरोधी पक्ष नेत्यांच्या बद्दल जर कोणी काही भावना व्यक्त केली त्यालाही लागू होणार आहे. म्हणजे उद्या 10,000 हक्कभंग हे तुमच्याकडे येणार आहे, 10,000. कारण इथं जसं तुम्ही म्हटलं तसा हा अवमान हा विरोधी पक्षाच्या संदर्भात युट्यूबवर घाणेरडा नाही आहे का, आहे की नाही? मग अवमान नाहीये या विधानसभेचा. आणि म्हणून मी आपल्याला म्हणतो की तुम्ही लागेल तर या चर्चेच्या संदर्भात बैठक घ्या, आपण सर्व पुरावे, तुमचेही निर्णय आहे माझ्याकडे, तुम्ही बोललेले निर्णय आहे, तुम्ही दिलेले हक्कभंग तारीख न्यायी आहे. पण याच्यासाठी मी वेळ खर्च करू इच्छित नाही. तुम्ही एक सन्माननीय पदावर बसलात, हे आमच्यापेक्षा उंच आहे. आणि हे उंच यासाठीच आहे की सर्वांना हे गृहीत आहे की तुम्ही आमच्यापेक्षा जास्त चांगला विचार करू शकता, भावनेत विचार करणार नाही, तुम्ही कायद्याचा अर्थाने विचार करणार ही अपेक्षा आहे. आता इथं याच्यावर वाद प्रतिवाद करताना वेळ जाईल. माझी विनंती आहे, तुम्ही एक बैठक घ्या, उद्या घ्या, परवा घ्या, आपण सारे रेकॉर्ड काढू. काही रेकॉर्ड आमच्याहीकडे आहे, पण तुम्ही असा नियम कराल, कारण एकदाच आता हे तुमचं वाक्य आहे, 26 फरवरी 2020 12:23 अध्यक्ष वॉच,
सभागृहापेक्षा कोणी मोठा नाही. आता हे असे 50 वाक्य आहे तुमचे. माझी विनंती काय आहे की तुम्ही जेव्हा हा शब्द वापरता की नाही तेव्हा तो कायदा होतो. तुम्ही एकदा हा निर्णय कराल आणि जेव्हा 1 मे 2060 या महाराष्ट्राचे 100 वर्ष पूर्ण होईल आणि विधानमंडळ पुस्तक काढेल तेव्हा काय होईल अध्यक्ष महाराज? उद्या एक आपल्याकडे नियमाची स्पष्टता असावी एवढी विनंती आहे. तुम्ही बैठक घ्या आणि या बैठकीमध्ये निर्णय करा. भुजबळ साहेब बोला. अध्यक्ष महोदय, पॉइंट ऑफ ऑर्डर. अध्यक्ष महोदय, माझा हरकतीचा मुद्दा असा आहे, हा प्रस्ताव जो आहे हे ज्या विषयावर चर्चा करता आहेत त्या विषयाबद्दल मला काय म्हणायचं नाही आहे. मी प्रस्तावाच्या बाबतीत म्हणतोय की प्रस्ताव असा आहे की या 2 प्रकरणावरील विशेषाधिकार समितीचे अहवाल सादर करण्यासाठी महाराष्ट्र विधानसभा नियम 183(1) परंतुका अन्वये पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुदत वाढवून देऊ. आता 183(1) काय म्हणतो आहे? 183(1) एवढंच म्हणतो आहे की जी समिती तिला जे काम दिलेलं आहे त्या समितीची मुदत तुम्हाला ज्या ज्या वेळा आवश्यक वाटेल त्या वेळा वाढवून दिली जाईल. 183(1) अन्वये फक्त मुदत वाढ मागितलेली आहे. याच्यावर जो आहे ह्या प्रश्नावर चर्चा करून खोलात जाण असा काही मुद्दा इथं नाही आहे. फक्त समितीला मुदत वाढ द्यायची आहे. 183(1) मध्ये हेच म्हटलेलं आहे अध्यक्ष महोदय. 183(1) मध्ये हेच म्हटलेलं आहे की मुदत वाढ देण्याचा प्रस्ताव वेळोवेळी मांडता येईल. त्याप्रमाणे प्रस्ताव मांडलेला आहे. त्याच्यावर जे आहे त्या प्रत्यक्ष गोष्टीवर चर्चा करण्याचं आता प्रयोजन नाही असा माझा हरकतीचा मुद्दा आहे. महाराजांनी हा प्रस्ताव हक्कभंग समितीकडे पाठवला का, हा माझं प्रयोजन आहे. कारण हा हक्कभंग समितीकडे पाठवायचा असेल तर त्याचे नियम आहे. त्याचे नियम असे आहे की हक्कभंग समितीकडे पाठवायचं असेल तर पहिल्यांदा या सभागृहात मतदानाला टाकावं लागेल. या सभागृहामध्ये 29 सदस्य त्याच्या बाजूनी उभे करावे लागेल. 29 सदस्य उभे झाल्यानंतर मग तो समितीकडे जाईल. तर माझा बेसिक मुद्दा अध्यक्षांकडे काय होता की तुम्ही आत पाठवला तर कसा पाठवला एवढाच मुद्दा. अध्यक्ष महोदय, माझा हरकतीचा मुद्दा तर आहे, परंतु समिती प्रमुख म्हणून मी अत्यंत नम्रपणे सांगू इच्छितो की कुठला हक्कभंग प्रस्ताव स्वीकारावा आणि न स्वीकारावा हा अध्यक्ष महोदयांचा अधिकार आहे. आपण तो स्वीकारला आणि आपण तो समितीकडे पाठवला, याच्यावर आता चर्चा होऊ नये, कारण मग ते अध्यक्षांच्या अधिकाराला दिलेलं चॅलेंज आहे असं मी समजतो. अध्यक्ष महोदय, मला पूर्ण करून दे, मला संरक्षण द्या. आम्ही ज्यावेळेला जे सुधीर भाऊंनी सांगितलं, आम्ही प्रत्येकाला संधी देतो. समोरच्या व्यक्तीला ही संधी आहे की हे ह्या कक्षेमध्ये कसं येत नाही हे त्यांनी मांडावं, तो त्याचा अधिकार आहे. आम्ही त्यासाठी त्यांना पुरेसा वेळ देतो. एवढंच नाही तर जे हक्कभंग मांडतात त्यांना सुद्धा आम्ही पुरेसा वेळ देतो आणि त्याच्यामुळेच हा वेळ होतोय. त्याला आम्ही योग्य ते पालन केल्यानंतर तो जर हक्कभंग असेल तर त्या हक्कभंग समितीमध्ये तुमचे सुद्धा सदस्य आहेत. विरोधी पक्षाचे संख्याबळानुसार सदस्य घ्यायला लागतात. ते मतदान विरोधात करतील त्याच्याबद्दल प्रश्न नाही, तो त्यांचा अधिकार आहे. आणि त्यांचं जे म्हणणं आहे की हक्कभंग होतो की नाही, सगळ्यांचं म्हणणं आल्यानंतर अध्यक्ष महोदय याच्यावर चर्चा होईल हक्कभंग समितीमध्ये. त्यांना जर असं वाटत असेल की याच्यामध्ये हक्कभंग होत नाही, त्यांनी तसं म्हणणं मांडायची त्यांना संधी हक्कभंग समिती समोर आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण एकदा आदेश दिलेला असल्यानंतर तो आदेश हा अंतिम असतो. आपण याच्यावर रुलिंग दिलेला आहे, आपण हा हक्कभंग समितीकडे पाठवलेला आहे. त्याच्यामुळे अधिक चर्चा होऊ नये आणि आपण आम्हाला मुदतवाढ द्यावी अशी माझी विनंती आहे. पॉइंट ऑफ प्रोसिजर. अध्यक्ष महोदय, या विधानसभेमध्ये काम करत असताना काय प्रोसिजर कसे चालावे याच्यासाठी काय नियम आहे. हा जो निर्णय आपण मागच्या अधिवेशनामध्ये दिलेला जो निर्णय आहे, एकदा एक निर्णय झाल्यानंतर तो विषय पुन्हा आपण आणू शकत नाही. आता मुनगंटीवार साहेबांचं म्हणणं आहे की तो कसं झाला, असं झाला, बरोबर नाही, योग्य नाही. म्हणजे एक निर्णय झाल्यानंतर पुन्हा चर्चेला किंवा तो प्रोसिजर पुन्हा स्टार्ट करण्याच्या नियम कुठलेही आपल्या हे याच्यात नाही. त्यासाठी आता जो कामकाज आहे त्या बाबतीत आपण निर्णय करून पुढे जाऊ. त्याच्यावर पुन्हा चर्चा करा, मत मांडा, हे योग्य नाही. आता ही वेळ त्याच्यावर बोलण्याची नाही. त्यासाठी आता आपण हे थांबवलं पाहिजे, माझी विनंती आपल्याला. बरं
नवाब मलिक साहेब अतिशय चांगलं व्यवस्थित सांगितलं आहे. ऑलरेडी निर्णय झाला आहे, फक्त त्याला आता मुदतवाढ द्यायची एवढाच विषय आहे. आणि आपण जो मगा मुद्दा मांडला की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या बाबतीत जर कोणी चुकीचं बोलत असेल, महाराष्ट्राच्या बाबतीत जर कोणी काश्मीर पाक व्याप्त काश्मीर म्हणत असेल, मुंबई पोलीसच्या बाबतीत जर कोणी माफिया मानत असेल, तर याचा सुद्धा विचार त्या निमित्तानं हक्कभंग समिती त्यावेळेस करतील. बसा अशीच एक बसा 2 मिनिटं. एक बघा की याच्या सगळ्या चर्चेमध्ये अध्यक्षाला अधिकार आहेत की नाही हाही प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे. 58 आपण वाचला, आपण 284 पण वाचून घ्या. मूळ भाग असा आहे की मी मगाशी सुरुवातीलाच म्हणालो की राज्याच्या मुख्यमंत्र्याबद्दल किंवा या मुंबईला पॅक प्राप्त काश्मीर कोणी म्हणत असेल तर हा राज्याचा अपमान आहे. आणि म्हणून आपण सगळेजण मिळून या गोष्टीसाठी एकत्रित यावं अशीच आमची विनंती आहे. आणि त्या पद्धतीनं कायद्यात बसते की नाही बसत म्हणून मी मुद्दा म्हणून मगाशी सुप्रीम कोर्टाचे काही दाखले आपल्याला सुप्रीम कोर्ट आता न्याय व्यवस्था आणि आपलं याच्यामधलं भांडण वाढवायचं की हाय करायचं की तोही एक विषय आपल्याला करावा लागणार आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला फक्त त्या समितीला मुदतवाढ द्यायची आहे आणि सेरसावत नाही याच्यामध्ये त्याला मुदतवाढ द्यायची आहे. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी एकमताने त्या समितीला तिला मुदतवाढीची परवानगी द्यावी. आणि या पद्धतीचं कोणी पण राज्याच्या बद्दलचे अपशब्द काढणाऱ्याच्या दृष्टिकोनातूनही आपण राज्यातच आहोत, देशात नाही आहोत. अहो आपण राज्याच्या सभागृहात बसलोय साहेब, आपण राज्याच्या सभागृहात बसलेलो. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी एक गोष्टीचं या पद्धतीच्या वक्तव्य करणाऱ्या कोणी पण असो त्याच्याबद्दलचे कठोर निर्णय आपण केले पाहिजेत आणि या समितीला आपण मुदतवाढ देण्याचा निर्णय एकमताने करावा. प्रस्ताव असा आहे की सन्माननीय विधानसभा सदस्य श्री प्रताप सरनाईक यांनी श्री अर्णव गोस्वामी संपादक वृत्त संवेदक निवेदक व कार्यक्रम सत्र संचालक रिपब्लिक टीव्ही वृत्तवाहिनी यांच्या विरुद्ध दिनांक 7 सप्टेंबर 2020 रोजी उपस्थित केलेले विषयसिद्धकर भंग व अवमानाचे प्रकरण सन्माननीय विधानसभा सदस्य श्री प्रताप सरनाईक यांनी हिंदी सिने अभिनेत्री कंगना राणावत यांच्या विरुद्ध दिनांक 7 सप्टेंबर 2020 रोजी उपस्थित केलेले विशेषाधिकार भंग अवमानाचे प्रकरण या 2 प्रकरणावरील विशेषाधिकार समितीचे अहवाल सादर करण्याकरिता महाराष्ट्र विधानसभा नियम 183(1) च्या पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुदत वाढवून देण्यात यावी. या अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत. प्रस्ताव संमत झाला. माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांचा मविस नियम 57 अन्वय प्रस्ताव. मी आपल्या अनुमतीने पुरवणी मागण्यांवरील चर्चा व मतदानाच्या संदर्भात महाराष्ट्र विधानसभा नियमातील नियम 262 मधील 3 दिवसाच्या कालावधीबाबतची जी तरतूद आहे ती विधानसभा नियम 57 अन्वये स्थगित करण्यात यावी असा प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की पुरवणी मागण्यावरील चर्चा व मतदानाच्या संदर्भात विधानसभा नियमातील नियम 262 मधील 3 दिवसाच्या कालावधीबाबतची जी तरतूद आहे ती विधानसभा नियम 57 अन्वये स्थगित करण्यात यावी.
प्रश्न असा आहे की पुरवणी मागण्यावरील चर्चा व मतदानाच्या संदर्भात विधानसभा नियमातील नियम 262 मधील 3 दिवसाच्या कालावधीबाबतची जी तरतूद आहे ती विधानसभा नियम 50 अन्वये स्थगित करण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत प्रस्ताव संमत झाला. सन 2020-2021च्या पुरवणी मागण्यांवर चर्चा व मतदान. आपण एक मिनिट मागणारे हे गृहीत धरून करा, नाहीतर विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षाच्या सन्माननीय सदस्यांनी काही भूमिका मांडल्यानंतर त्याचं उत्तर देताच आलं नाही तर एक वेगळ्या पद्धतीची चर्चा कारण नसताना बाहेर होते, म्हणून आमची विनंती. अगदी योग्य आहे. फक्त मी पुन्हा आठवण करून देतो की मागच्या अधिवेशनातही आणि आताही त्या दिवशी बीएससीत हे ठरलंय की पुरवणी मागण्यांवर वेळ पुरेसा नसल्यामुळे विरोधी पक्ष बोलेल आणि मंत्री उत्तर देतील. हे त्या दिवशी बीएससीत स्पष्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यात बदल करू नका. तुम्ही आधीच वेळ फार कमी केलेला आहे त्याच्या संदर्भातला. तेव्हा सगळ्या मंत्र्यांनी उत्तर द्यावं. आपण भरपूर वेळ मंत्र्यांना द्या, पण आमचा वेळ घेऊ नका. नाही, सुधारणा आणि सूचना मागच्या वेळी तुम्हीच केली होती. ती सुधारणा सूचना अशी होती की पुरवणी मागण्यांचं उत्तर हे अर्थमंत्र्यांनी द्यावं, बाकीच्यांनी फक्त आपल्या ज्या मागण्या आहे त्याला समर्थन मागावं. आणि तुम्ही तर उत्तर देण्यामध्ये त्या विषयावर जे काही सरकारचं धोरण आहे तेच सांगायचं आहे. तर मला वाटतं की आपणच त्याचं उत्तर दिलं आणि बाकीच्यांनी जे 16 मंत्री आहेत त्यांनी उत्तर देण्याची म्हणजे उत्तर देण्याच्या ऐवजी एक संयुक्तिक, कारण हे मागे अजितदादांनी असा प्रस्ताव मांडला, मी उत्तर दिलं होतं. तर मला वाटतं की तसंच आत्ताही तुम्ही पूर्ण विस्तृत उत्तर द्यावं. आणि ज्या काही पुरवणीवर चर्चा, कारण दुसरा मुद्दा एक आत्ताच सांगून ठेवतो, नंतर अडचण नको, कारण बीएससी मध्ये दुसरा पुन्हा एक मुद्दा ठरला होता. तो मुद्दा काय होता की आपल्याकडे अधिवेशनासाठी चर्चेला वेळ नाही आणि म्हणून या पुरवणीवर चर्चा करताना बाब क्रमांक हे वगैरे बंधन नाही टाकायचं आहे. बरोबर आहे? बरोबर आहे दादा? हो परब साहेब, बरोबर आहे ना? त्या दिवशी असं ठरलं की नाही ठरलं? मग आम्हाला त्या हिशोबाने एक मिनिट असं आहे बघा, मी अगदी स्पष्ट नाही परब साहेब वगैरे, परंतु ज्या मागण्या आपण मागितलेल्या आहेत एवढ्या पुरता बोलावं. भाग क्रमांक नाही बोललं तरी चालेल, पण एवढ्या पुरताच बोलावं. त्याच्या बाहेर 16 खात्याच्या आपण मागण्या मागितलेल्या आहेत, तर 16 खात्याच्या आतमध्ये राहा, एवढाच विषय. काय आम्ही त्या 16 त्या 16 खात्यांवरच आम्ही बोलू आणि त्याचीच चर्चा होईल. इतर याच्यावर तुम्ही विनियोजन विधेयक मांडाल, त्याच्यात आम्हाला जी सूचना द्यावी लागते लेखी 24 तासाची, ती आम्ही दिली आहे. त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा फक्त मी पुन्हा आठवण करून देतो अध्यक्ष महोदय की हे त्या दिवशी अगदी क्लिअर ठरलेलं आहे की विरोधी पक्ष वेळ कमी असल्यामुळे विरोधी पक्ष बोलेल आणि मंत्री उत्तर देतील. त्यामुळे याच्यामध्ये डायल्युशन करू नका, नाही तर मग आम्हाला वेळच मिळणार नाही. त्यामुळे जे ठरलंय मागच्या अधिवेशनात आपण तसंच केलंय, त्यामुळे त्यात डायल्युशन नको. एक ऐका, आपण जे काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित करणार तर त्यावेळेस सरकारला सुद्धा त्याचं उत्तर द्यायला वेळ असला पाहिजे. असला पाहिजे. हे आपल्याजवळ आता वेळ किती आहे? एकूण 6 वाजे आपलं जिलेटिंग होणार. 6 तास, 3 तास अर्धा करायचं काय? येतं गिलोटीन म्हणजे संविधान वाढवणं. असं का करताय? कोण नाही सांगता तुम्ही वाढवू शकता. तारांकित प्रश्नाचा सुद्धा वेळ वाढवलाय. तुम्ही 13 डिसेंबर 2010 असं काय करताय? सुधीर भाऊ, आपण आता वेळ गमवण्यापेक्षा आपण काय अर्धा वेळ करायचं काय? मंत्र्यांना उत्तराला एवढा वेळ लागणार नाही. आपण 4:30ला मंत्र्यांना उभं करा, 1.5 तास मंत्र्यांची उत्तर होतात. 4:30 पर्यंत आम्हाला बोलू द्या. मला ठीक अध्यक्ष महोदय, आता 4:30 ठरवा. आपल्याला वाटलं तर एक 15-20 मिनिटं इकडे तिकडे करा, काय अडचण आहे? एका वाक्याचं सर्व जबाबदारी केंद्र सरकारची. नाही मला
नाही. कामकाज त्या दिवशी मीटिंग मध्ये ठरत असताना असं ठरलेलं होतं 4 वाजता गिलोटीन. त्यावेळेस सन्माननीय विरोधी पक्ष नेते म्हणाले की 4 वाजता नको, 6 वाजता घ्या, आणि 6 वाजता आपण मान्य केलं. आमची विनंती आहे की 3 तास सत्ताधारी पक्षाला द्या, 3 तास विरोधी पक्षाला द्या. आम्ही 3 तासात आमची उत्तरं वगैरे सगळी संपवतो 16 मंत्र्यांची. कसं आहे की नाही